आसमान चला एखाद्या संगणकाला आपण पाठवायचं आहे प्लीज. फक्त 2 मिनिटं शिल्लक आहेत 5:30 वाजण्यासाठी. पाच 5:30 वाजता आपला सामना सुरू करायचा आहे. चला या संगणक त्वरित या. आणि खेळपट्टीवरती सराव करू नका प्लीज आसमान. थोडा वेळ आपण चर्चा करू आणि लगेच सामन्याला सुरुवात करणार आहोत. मला जरूर जेव्हापासून ऑक्शन संपन्न झाला तेव्हापासून आय थिंक तुमच्या खेम्यामध्ये एक्झॅक्टली काय चर्चा सुरू आहे. टॉस किती महत्वाचा होता. टॉस महत्त्वाचा होता आम्हाला. यापूर्वी कधी तुम्ही मातीच्या विकेटवरती खेळलेले आहात. नाही. मग तुम्ही प्रथमताच खेळणार आहात तर 7 षटकामध्ये कुठपर्यंत प्रतिस्पर्धी संघाला थांबवण्याचा प्रयत्न कराल. कमीत कमी थांबवण्याचा प्रयत्न करू. तुमच्या संघामध्ये आयकॉन कोण आहे. अजय कदम. मग त्याच्याकडून काय तुम्हाला अपेक्षा आहेत. अपेक्षा तर भरपूर आहेत त्याच्याकडून. मला तुला असं वाटतं की आमचा जो संघ आहे परफेक्टली बॅलन्स आहे. 100%. आणि चांगली फाईट बॅक होईल आम्ही अपेक्षा करू शकतो. हो नक्कीच. आणि आपल्या आयोजकांसाठी काय 2 शब्द. आयोजकांनी तर खूप सुंदर आयोजन केले आहे. खेळायला मजा येईल. जरूर तुला सुद्धा विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. मयूर पहा तुम्ही भिवंडीमध्ये नव्हे तर भिवंडीच्या बाहेर सुद्धा जाऊन तुम्ही मोठमोठ्या स्पर्धा खेळत असता परंतु त्या स्पर्धेमध्ये आणि या स्पर्धेमध्ये काय तू बदल पाहतोयस. बदल एवढाच आहे की आपण इथे जी LPL खेळतो जी आपली आमने लोणार प्रीमियर असोसिएशन आहे इथे प्रत्येक गावचे प्लेयर एकत्र येऊन खेळण्याचा एक वेगळा अनुभव असतो आणि आपल्या जो गावचा संघ असतो त्यात एक वेगळा अनुभव असतो खेळायचा. जरूर कारण ह्या लेग स्टेजच्या मॅचेस आहेत. तुम्ही जर एक सामना पराभूत झाला तर तुम्हाला पुन्हा संधी मिळेल. आणि ज्या आपण ग्रामीण भागातील स्पर्धा घेतो त्याच्यामध्ये नॉकआउट स्पर्धा असते. बॅटिंग करायची आहे किती धावसंख्येपर्यंत तुम्ही जाण्याचा प्रयत्न करणार. टार्गेट तर आम्ही असं काही जास्त सेट नाही करणार पण प्रत्येक ओव्हरला 10-12 10-12चा रन रेट आम्ही घेऊन चालू आणि शेवटच्या ओव्हरला जेवढे रन मारता येईल आम्हाला तेवढे आम्ही ट्राय करू जास्त मारण्याचा. पण आमचा टार्गेट असेल एक 60 65 70पर्यंत गेलो तरी आम्ही ते डिफेंड करू शकतो. जरूर तुमच्या संघ मालकाने तुम्हाला काही संदेश दिलाय. संदेश त्यांनी एवढाच दिला आहे की प्रत्येकाने प्रत्येकाचा 100% द्यावा. कुठल्याही गोष्टीचा प्रेशर न घेता कारण की लीग मॅचेस आहे. एक मॅच जरी आपण जिंकलो नाही तरी आपल्याकडे दुसऱ्या 2 चान्स आहेत तर कुठल्याच गोष्टीचा प्रेशर घेऊ नका एवढंच सांगितलं त्यांनी. तुमचा जो स्क्वॉड आहे 13 खेळाडूंचा ते 13 खेळाडू येऊन तुम्ही एकत्रित सराव केलाय का या सीझनसाठी. हो आम्ही 2 दिवस आम्ही सराव केला बापगावच्या ग्राउंडवर. विजय केने होता आमचा 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 आयकॉन आहे. आम्ही चांगल्या प्रकारे प्रत्येकाचे बॉन्डिंग आहे. आमची ग्रुपवर पण चर्चा चालते तर एक चांगल्या प्रकारे आमची बॉन्डिंग होईल आणि खेळ चांगल्या प्रकारे प्रत्येकाचा 100% दिसेल आमचा. मग काय स्वप्न घेऊन तुम्ही या स्पर्धेमध्ये उतरलेले आहात. स्वप्न आमचा जिंकण्याचाच असेल कारण की प्रत्येकजण इथे जिंकण्यासाठीच आलेला आहे. बघूया आता जे गेममध्येच दिसेल. जर जिंकलो तर आम्ही चांगलंच आहे आमच्या स्पॉन्सरसाठी. क्या बात आहे. दोन्ही या कॅप्टनचा खूपच छान मनोगत व्यक्त केलेला आहे. टॉस आजच्या दिवस रात्रीचा आपण पहिला संपन्न केला आणि स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठवळ संघाच्या बाजूने नाणं लागलं गेला आणि प्रथमतः त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय. थँक्यू सो मच. चला आपण लगेचच आजच्या दिवसाच्या रात्रीच्या खेळाला सुरुवात करू.
आणि आमचे जे ऑफिशियल पंच आहेत ते सुद्धा आता मात्र पाहू शकाल अगदी मैदानाचा त्यांनी ताबा घेतलेला आहे. आणि मकरंद मुठवल सकाळ सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा आता कुठल्याही प्रकारचा सराव तिथे करू नका, लगेचच तुम्हाला त्या ठिकाणी फिल्डिंग सजवायची आहे. कारण पहा, जर तुम्ही चांगलं सहकार्य केलं तर जे आपले को कमिटी मेंबर्स आहेत 7 स्टार त्यांच्याकडून मात्र अजून काही आपल्याला पुढील पर्वामध्ये काहीतरी नाविन्य पाहायला मिळू शकतोय. परंतु तुम्ही जर चांगलं सहकार्य जर केलं नाही तर मात्र त्यांचे जे स्वप्न आहेत, त्याचे जे होप्स आहेत ते मात्र पुढे जाणार नाहीत. चला, सराव थांबवायचा आहे प्लीज. अजय प्लीज, आपण सराव थांबवायचा आहे. आपल्या खेळाडूंना घेऊन तुम्ही लगेच फिल्डिंग लावायची आहे. थेट प्रक्षेपण सुरू झालेलं आहे. पाहू शकाल ऑन स्क्रीनवरती तुम्ही ओम साई आमने लोणार क्रिकेट असोसिएशन प्रीमियर लीग सीझन 2 आणि हे आमचे 7 स्टार तुम्ही पाहू शकाल. अनंत केणे, राकेश दिगाडकर, लखन पाटील, रामकृष्ण काकडे, बाळरामजी मेहेर, अजित पाटील, कैलास पाटील यांची अपार मेहनत या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळाली. आणि या स्पर्धेमध्ये ज्यांनी ज्यांनी आम्हाला मोलाचं सहकार्य केलेलं आहे त्या सर्वांचा मी या स्पर्धेच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि तसं जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये लकी ड्रॉ सुद्धा आहे मित्रांनो. आणि कुठल्याही लकी ड्रॉसाठी तुमच्याकडून शुल्क घेतला जाणार नाही आहे. तुम्ही फक्त या ठिकाणी हजेरी लावा, प्रेझेंट करा आणि जरूर तुम्ही ते कुपन खरेदी करू शकता. फक्त नोंदणी करायची आहे. यस. आणि अनेक पारितोषिक आहेत त्याच्यामध्ये, कूलर असतील, सायकलसुद्धा आहेत, अनेक वेगवेगळ्या प्रकारचे पारितोषिक तुम्हाला त्या लकी ड्रॉच्या माध्यमातून दिले जाणार आहेत. या स्पर्धेमध्ये पाहिले तर जे आपण चेंडू पाहतोय त्यासाठी आम्हाला मोलाचं सहकार्य करणारे सावतगावचे श्यामजी तिसकर, इतालीचे सन्मानित सुधीरजी पाटील, जानवलचे सन्मानित राजेशजी शेलार, हमनेपाटीचे उपसरपंच सन्मानित योगेशजी जाधव, नानकरचे सन्मानित भरतजी पाटील आणि देवरुंग पाटीचे सन्मानित रोहिता सातपाराम गोडे यांचा आम्हाला चेंडूसाठी सहकार्य लाभलेलं आहे. सन्मानित गजाननजी पाटील यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. आणि आमचे सहकारी समालोचक समीर ठाकरे यांचं सुद्धा शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया हार्दिक स्वागत. या स्पर्धेमध्ये आपण पाहिले तर पहिल्या क्रमांकापासून तर 4थ्या क्रमांकापर्यंत आम्हाला चतुर्थ ट्रॉफी, प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ ट्रॉफी देणारी ओम साई वारे अध्यक्ष कुक्षेचे सन्मानित पांडुरंग धर्मा पाटील यांचा विशेष आभार. तदनंतर पावचेला उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षण आणि मालिकावीरासाठी ट्रॉफी देणारे पिसेगावचे सन्मानित वैभव रमेश पाटील यांचे विशेष आभार. त्याच्यानंतर पाहू शकाल प्रत्येक सामनावीरासाठी जी आपण आकर्षक ट्रॉफी देतोय, जे सांगेगावच्या सरपंच मॅडम सौभाग्यवती छाया सकाराम पाटील यांचे विशेष आभार. त्याच्यानंतर जे सन्मान चिन्ह पाहत आहोत मान्यवरांसाठी, जे आम्हाला चिराटपाड्याचे सन्मानित रुपेशजी अंबो सपाट, तदनंतर इताडेगावचे सन्मानित भगवानजी बाबू पाटील, इताडेचे सन्मानित नागेश कचरू पाटील आणि बाबगावचे सन्मानित गणेश कातोड मेहेर यांचे विशेष आभार. तदनंतर पाहू शकाल गिफ्ट टॅम्पर आम्हाला सामनावीरासाठी लाभलेला आहे, जे आम्हाला बाबगावचे वसीम सिंधू याचकडून त्यांचं विशेष आभार. स्वीट बॉक्स पाहिलं तर आम्हाला केपी सरांच्या वतीने लाभलेला आहे, संजय पाटील मिठाईवाला यांच्याकडून त्यांचे विशेष आभार. माजी सरपंच प्रदीप श्रीनिवास पाटील यांच्याकडून आम्हाला एनर्जी ड्रिंक हेल लाभलेले आहे, त्यांचं विशेष आभार. त्याच्यानंतर चिराटपाड्याचे सन्मानित प्रशांत मार्के यांच्याकडून गिफ्ट टॅम्पर आणि त्यांचा आज वाढदिवस आहे, त्यांना देऊया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. अजून एक विशेष सूचना आहे की कुठलाही व्यक्तीचा फोनवरती किंवा कॉलवरती नाव नोंदणी केलं जाणार नाही, कारण तुम्हाला इथे मात्र हजर राहणं गरजेचं आहे, तेव्हा तुमचं नाव नोंदणी केलं जाईल. आणि दुसरी गोष्ट, ज्यावेळी आपण लकी ड्रॉ ओपन करू त्यावेळी तो व्यक्ती उपस्थित असणं गरजेचं आहे, तेव्हा आपण त्यांना पारितोषिक देणार आहोत. चला लेट्स प्ले. आजच्या दिवस रात्रीतील हा पहिला सामना आपण पाहतोय. स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठबॉल विपक्ष मंजित मल्हार देवरुंगपाडा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो ऋतिक गोडे आणि त्याच्या सोबतीला पाहिल्या तर
आयकॉन मिस्टर विजय केने. पहिल्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज अजय कदम. टाल्यांचा गजर सध्या तरी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि लॉंग रनअप आता मात्र या ठिकाणी सुरुवात करेल ओव्हर द विकेट ना. आजच्या दिवसातील हा पहिला षटक. पहिल्या षटकातील पहिला चेंडू फेस केला ऋतिकनं आणि पहिल्या चेंडूवरती मात्र जबरदस्त फटका कव्हरच्या डोक्यावरून केला आणि चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धाबांसाठी चौकार. टायमर सुद्धा ऑन आहे, लक्ष असू द्या, कारण पहिली तुम्हाला 4 जी षटकं आहेत त्यातील 5 जी षटकं आहेत तुम्हाला 25 मिनिटांच्या आत कंप्लीट करायची आहेत. अन्यथा मात्र तुमचा एक फिल्डर आतमध्ये असेल शेवटच्या ओव्हरमध्ये. कारण काल आम्ही 2 संघांना आय थिंक असं वाटतं 3 संघांना आम्ही पॅनल्टी ती दिली होती. म्हणजे तुम्हाला ती पॅनल्टी लागू नये या अनुषंगाने तुम्हाला मात्र या खेळायचं आहे. परंतु काय जबरदस्त आघात. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्याच्यानंतर पाहू शकाल वायडिश मिडॉनच्या चेंडू बाजूनच चालला. डीपमध्ये या कव्हरला फिल्डर तैनात आहेत आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं त्या ठिकाणी. रनआउटची संधी आहे आणि विजय केनीची विकेट धोक्यात. ऑफिशियल पंचाने आता तिसऱ्या पंचाची मागणी केलेली आहे रनआउटसाठी की विजय केनी कॉपिंग पिच मध्ये पोहोचलाय की नाही. डिसिजन पेंडिंग. And back to the dugout. एकही चेंडूचा सामना केला नाही आणि हे दृश्य पहा रिप्ले मध्ये भरपूर दूर होता, कुठल्या प्रमाणात फ्रेम मध्ये नाहीये आणि मोठी विकेट्स इथे मात्र प्राप्त केली टीम स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मोटिवेल संघाने. खूपच निराश आहे पहा, त्याची पूर्णपणे हावभाव दाखवले जात आहेत. चेहऱ्यावरती पूर्णपणे नाराजगी पाहतोय. कारण आय थिंक दुसरी धाव होणं गरजेची होती, कारण ऋतिक घोडेचा हा कॉल होता. परंतु डेंजर एंडकडे विजय पाहिला, परंतु बॅट परफेक्टली ग्राउंडेड झालीच नाही त्या ठिकाणी आणि जबरदस्त मात्र त्या ठिकाणी फेकी पाहिले आपण. आय थिंक विकी भंडारी होते डीप मिड विकेटला आणि कुठल्याही प्रमाणे त्यांनी चूक केली नाहीये. आयकॉन विजय एकही धावाचा आपल्या संघाला योगदान देऊ शकला नाहीये. पूर्णपणे सन्नाटा पाहायला मिळाला. खेळाडू कक्षामध्ये पूर्णपणे शांतता पसरली आणि 1 डाऊन आता नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर आदित्य. फुलटॉस हवेत केलाय, लॉंग ऑफ द फिल्डर महेंद्र चेंडू खाली चाललाय. अजून एक विकेटचा पतन आणि फलंदाज बाद ऋतिक घोडे. आय थिंक जर पाहिलं तर विकेट टेकर डिलिव्हरी नव्हती, कारण पाहू शकाल फुलटॉस तुम्ही कुठल्या दिशेने खेळू शकता, परंतु प्रॉपर एलिव्हेशन झालं नाही. ताकदीचा पूर्णपणे कमी वापर झाला गेला आणि चेंडू बराच वेळ हवेत राहिला आणि त्याच अनुषंगानं लॉंग ऑफच्या फिल्डरनं कुठल्या प्रमाणात तिथे चूक केली नाही. चांगला जेल महेंद्र भाकरेच्या वतीने आपण पाहिला आणि पहिल्याच ओव्हरचा खेळ सुरू असताना मात्र या ठिकाणी म्हणजेच मल्हार देवरुपाडा संघाला 2 धक्के बसते. सुरुवात हॅरी जर पाहिली तर चौकाराने केली होती. काय सुंदर श्रीगणाच्या डावाची झाली होती, परंतु हेच तर क्रिकेट आहे ना, की कधी कुठल्याही क्षणाला पाहता तुम्ही पलटवार करू शकता, कमबॅक करू शकता आणि ते कमबॅक अजय कदमच्या वतीने आपण पाहिलं. नवीन फलंदाज लोकल बॉय आय थिंक खेतन घोडे आलाय आणि तसे जर पाहिलं तर देवरुंगपाडा गावातील मात्र या संघामध्ये जास्तच खेळाडू आपल्याला पाहायला मिळणार आहेत.
इज ऑन स्ट्राईक. जबरदस्त सुरुवात. सॉफांना मात्र ड्राईव्ह केलाय कव्हरच्या दिशेने पाहू शकाल. वेगानं क्षेत्ररक्षक आय थिंक त्या ठिकाणी स्वतः संगणक पोहोचलाय आणि जो परत चेंडूची फेक करतोय तो परत सिंगल धाव तिथे मात्र या ठिकाणी पूर्ण केली गेली आणि सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 गडी बाद 6. संत आणि सावध सुरुवात. एका बाजूला पाहिलं तर आयकॉन खेळाडू म्हणून अजय कदमची मात्र निवड केली गेली मकरंद स्पोर्ट मुठवल संघाच्या संघ मालकाने आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर विजय केरीची निवड केली होती परंतु या पहिल्या सामन्यामध्ये बॅटच्या साईडने मात्र हवं तसं तो योगदान देऊ शकला नाहीये. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा. हो बॅट येणार एज आणि आय थिंक फलंदाज आदित्य तिथे बचावला गेला असं वाटलं होतं की आय थिंक चेंडू बॅटची कडा लागल्यानंतर मात्र आय थिंक एस्टनवरती धडकतो की काय पहा. किमान 3 ते 4 इंच चेंडू मात्र एस्टनच्या थोडासा दूर राहिला अन्यथा मात्र त्या ठिकाणी दुर्घटना घडू शकली असती. ओहो हे दृश्य पहा. वेगवेगळ्या अँगलला मात्र हे रिप्ले दाखवण्याचा प्रयत्न करतायत. ओ जबरदस्त फटका मिड ऑफच्या डोक्यावर. ओहो चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी येतोय षटकार. पूर्णपणे बॉटम हँडचा वापर केला आणि जरूर आदित्यला ठाऊक होतं की डीप लॉंग ऑफला मात्र कुठला फिल्डर नाहीये. आपण जर मिड ऑफला बेट केला तर मात्र त्या ठिकाणी आपण जास्त धावा जोडू शकतोय आणि तो शतक निवडला स्टँड अँड डिलिव्हर परफेक्टली बॉटम हँडचा वापर आणि एक्झॅक्टली आजच्या दिवसातील हा पहिलाच षटकार पाहिला आपण आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद एकूण 12 धावा 10 फलकावरती पाहायला मिळत आहेत. हे दृश्य पहा. आमचे सहकारी समालोचक सध्या मंगल केने यांच्याशी मात्र जरूर चर्चा करतायत. समीर ठाकरे सर व्हॉइस ऑफ जो नांदुर्गी आणि जरूर इथे येण्यासाठी त्यांना मात्र 23 किलोमीटरचा अंतर कापून यावा लागतो. भरपूर लांबचा प्रवास आहे परंतु काय करणार प्रेमाखातीर येणं गरजेचं आहे आणि जरूर एस ए ग्रुपवरती मात्र खूप मोठी चर्चा झाली आज आफ्टरनून सेशनमध्ये. दरम्यान इथे मात्र पाहू शकाल स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठवल संघाचे पुरस्कर्ते मुठवल गावचे विद्यमान पोलीस पाटील एक डासिंग पर्सनॅलिटी असणारी व्यक्ती अर्थात उत्तम शेठ पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण या आमच्या मुख्य मंचकावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे ALPL सीझन 2 मध्ये. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज ओमकार वजे मॅन फ्रॉम सोनालेपाडा. वेलकम मुत्तूशेठ पाटील आपलं हार्दिक स्वागत आहे आणि त्याच्या सुतीला आय थिंक अंगरक्षकाची भूमिका आज विनीत पाटील बजावतोय. हो पहिल्या चेंडू ओमकारने चांगल्या पद्धतीने हाताळलाय. तसे जर पाहिलं तर कालच्या रात्रीमध्ये सुद्धा पाहिलं तर मयूर तरेने मात्र चांगली कामगिरी केली होती सोनालेपाडा संघाच्या माध्यमातून खेळत असताना आणि आज ओमकार वजेला आपण पाहतोय आणि ही एक लीग स्टेजच्या ज्यावेळी आपण स्पर्धा ठेवतोय खेळतोय त्यावेळी मात्र त्या स्पर्धेची मजाच वेगळी असते त्याची न्यारी वेगळी असते कारण आपण सातत्याने पूर्ण सीझनमध्ये एका गावातील खेळाडू घेऊन खेळतोय परंतु ते खेळाडू विभागले जात आहेत त्यावेळी मात्र आपल्या विरोधामध्ये ते खेळाडू कधी कधी खेळताना आपल्याला पाहायला मिळत असतात. क्रॉस बॉटेड फटका केल्याचा प्रयत्न करतो. या चेंडू पडल्यानंतर पाहिलं तर आय थिंक थोडासा बाहेरच्या दिशेनं मूव झाला. ही कला ओमकारकडे आहे आणि त्याच अनुषंगाने मात्र त्या चेंडूवरती बीड झाला. हो इथं मात्र पहा रायझिंग डिलिव्हरी फटका थोडासा लवकर पिक केला केतन घोडेनं आणि त्याचमुळे चेंडू बॅटमध्ये मात्र कुठलाही संपर्क झाला नाही. 3 फिल्डर डीपमध्ये आहेत. लॉंग ऑफला तुम्ही पाहू शकाल एक मिड विकेटला आहे आणि एक स्क्वेअर लेगकडे आहे. हो पुन्हा मात्र पाहू शकाल या ठिकाणी फक्त ग्लान्स करण्याचा प्रयत्न परंतु चेंडूने पूर्णपणे त्या ठिकाणी शरीराचा वेध घेतला आणि पंचांचा आपल्याला निर्णय पाहायला म्हणतो इट इज लेग बाईज सिंगल धाव. सिंगलना संघाची धावसंख्या पाहू शकाल 13 धावा 10 फलकावरती लागल्या गेल्या. प्रत्येकी 6 षटकांचे सामने आपण या स्पर्धेमध्ये पाहत आहोत आणि जेव्हा 6 षटकांचे सामने असतात त्यावेळी तुम्हाला एखादा चांगला षटक जर तुम्ही खेळला तर मात्र जरूर त्या सामन्यामध्ये पुन्हा
रागमन करू शकता, परंतु यार्गे फटका हवेत केलाय. 1700 चेंडू खाली चालला वेगाना, जबरदस्त कॉट. आज विकी भंडारी चूक करत नाहीये, चांगला झेल त्याने पकडलाय आणि अजून एक धक्का लागत असताना टीम मंजित मल्हार देवरुंगपाडा संघाला. थोडंसं पाहिलं तर चेंडू बॉटम हँडला मात्र पूर्णपणे ब्रश झाला आणि त्याचमुळे फटक्याला उंची जास्त मिळाली. जे एलिव्हेशन मिळणं गरजेचं होतं ते मात्र मिळालं नाही आणि त्याच अनुषंगाने मात्र त्या ठिकाणी पाहू शकाल वाईडिश मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये कुठल्या प्रमाणात विकी भंडारीनं चूक केलं नाही. 3 धक्के आतापर्यंत लागले गेले आणि मकरंद स्पोर्ट मुठवल संघाच्या कुठल्याही गोलंदाजाने विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर अजित पाटील यांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. आणि या स्पर्धेमध्ये कुठल्याही फलंदाजाने जर अर्धशतकी इनिंग जर साकारली तर आमची जी कोक कमिटी मेंबर आहे 7 स्टार यांच्या माध्यमातून 3000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. आणि उत्तम शेठ पाटील याचकडून सुद्धा 3000 रुपयाचं पारितोषिक. हो अगला वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाज जयेश जोशीच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त पॉवर प्लेच्या षटकामध्ये अप्रतिम कामगिरी सध्या स्वर्गीय मकरंद मुठवल संघाची आपण पाहत आहोत. पहिल्या षटकामध्ये जरूर 12 धावा आल्या होत्या, परंतु 2 विकेट्स त्या षटकामध्ये मंजित मल्हार देवरुंगपाडा संघाने गमावले. आणि या षटकामध्ये पाहिलं तर अप्रतिम कामगिरी ओमकार वजीची पाहतोय. फक्त 1 धाव ती सुद्धा लेगबायच्या स्वरूपात आणि एक सफलता प्राप्त केली की या स्पर्धेतील आय थिंक पहिली मेडन ओव्हर आपल्याला पाहायला मिळू शकेल का ओमकार वजीच्या माध्यमातून. आणि ती ॲबिलिटी त्याच्याकडे आहे. कट केलाय चेंडू हवेत, गल्लीमध्ये फिल्डर तैनात, कुठल्या प्रमाणात चूक केली नाही. त्या ठिकाणी मानव मात्र होता आणि स्पर्धेतील पहिली विकेट्स डबल विकेट्स मेडन ओव्हर ओमकार वजीच्या नावावरती जात असताना जबरदस्त स्पेल आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 13 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत मंजित मल्हार देवरुंगपाडा संघाच्या माध्यमातून. आय थिंक गॅप शोधण्याचा प्रयत्न जयेश जोशीने केला होता, परंतु फिल्डिंग प्लेसमेंट पहा किती सुंदर होती. स्वतः संगणक अगदी बॅकवर्ड पॉईंट आणि या गल्लीमध्ये एक्झॅक्टली उभा होता आणि त्याच्याकडून मात्र कुठल्या प्रमाणे चूक झाली नाही. आणि पाहू शकाल पॉवर प्लेमध्ये पूर्णपणे टॉप ऑर्डरची जी बॅटिंग ऑर्डर होती ती मात्र पूर्णपणे खालावली गेली. कारण 4 विकेट्स पाहिले तर अगदी 13 धाव फलकावरती त्यांनी गमावले गेले. आणि आता मात्र पाहू शकाल मिडल ऑर्डरमध्ये आपल्या संघाला सावरण्यासाठी नवीन फलंदाज मनोज गौडेला आता मात्र याठिकाणी पाठवलाय 6व्या क्रमांकावरती. आता मात्र कुठेतरी पार्टनरशिपची आवश्यकता असेल टीम मंजित मल्हार देवरुंगपाडा संघाला आणि ती क्षमता आय थिंक मनोजकडे आहे, केतनकडे आहे. आणि पाहू शकाल दोघेही पाहिलं तर देवरुंग पाडालाच मात्र बिलॉंग करत आहेत. आणि आय थिंक एकाच संघामधून ते खेळताना आपण त्यांना पाहत असतो देवरुंगपाडा संघाच्या माध्यमातून. परंतु आज आपल्या फ्रेंचायझीसाठी मात्र या ठिकाणी खेळावं लागेल. कडक शॉट, अफलातून फटका, बिड विकेटच्या पलीकडे जाऊन चेंडू लँडिंग झालाय. 6 धावांसाठी षटकार. तो परफेक्टली मिडलिंग तिथे मात्र पाहायला मिळाली आणि जसा चेंडू बॅटमधून निघाला लिहिल्या त्या फटक्यावरती 6 धावा खोरल्या होत्या. अजून एक चांगला फटका सरळ बारी लॉफ केला, चेंडू चालला लॉंग ऑन वरती. संगणक मानव आहे त्या ठिकाणी उभा, चांगला फिल्डिंग तिथे मात्र साकारतोय, चांगली फेक करतोय आणि एक कॅच धाव तिथे मात्र पाहायला मिळाली. तुम्ही जर वेल काढला तर मात्र तुमच्या बॅटमधून धावा निघतील. कारण आपण काल सुद्धा पाहिले की या खेळपट्टीवरती आय थिंक अनेक फलंदाजांनी चांगल्या पद्धतीने या खेळपट्टीचा मात्र वापर केला आणि वापर करताना चांगल्या धावा जोडल्या
आणि तुमच्या बॅटपासून धाबा येतील, परंतु त्यासाठी तुम्हाला वेल काढावा लागेल, एक चांगली पार्टनरशिप करावी लागेल. जर तुम्ही जास्त वेल काढला तर आय थिंक जर तुमचा कॉन्फिडन्स जो आहे तो वाढू शकतोय. परंतु इथे मात्र पाहू शकाल थोडंसं लवकर फटका पिक केला मनोजनं. आणि पहा लॉंग ऑनचा फिल्डर जवळपास मुडांपर्यंत पोहोचला आणि चेंडूला मात्र कलेक्शन करतोय. सिंगल धाव आणि सिंगलच्या वतीने संघाची धावसंख्या पुढे जाताना आपण पाहतोय 21 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही भरपूर खेळ येणं बाकी आहे या पहिल्या डावामध्ये, कारण 2.3 षटकांचा खेळ आतापर्यंत या ठिकाणी संपन्न झालेला आहे. परंतु विकेट जास्त गमावले. ओ फटका अभेद केलाय, टायमिंग प्रॉपर नाहीये, पुन्हा मानव मात्र चेंडू खाली चाललाय. आज कॅचिंगला जबाब, जेवढे झेल उडाले तेवढे पकडले मकरंद मुठवल संघाच्या खेळाडूंनी. आणि जबरदस्त कामगिरी त्याची पाहतोय. फलंदाज बादून माघारी परततोय केतन घोडे. चालताना, परंतु ह्या रणने जर तुम्ही धाबा जोडल्या तर मात्र हवी तशी धावक संख्या तुम्ही उभा करू शकणार नाही, कारण तुम्ही नाणेपैकी जरूर गमावलेले आहे. आणि तुम्हाला संधी मिळाली बॅटिंग करण्यासाठी, कारण काही वेळानंतर मात्र जरूर फ्लड लाईट सुद्धा ऑन होणार आहेत. परंतु त्यासाठी तुम्हाला चांगला टोटल मात्र या पहिल्या इनिंगमध्ये उभा करावा लागेल. आणि त्यासाठी आता मात्र स्वतः संगणक मयूर दलवी आता मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय 7व्या क्रमांकावरती. 21-5 मुठवलगावचे समाजसेवक बारामजी मेहर यांची कट्टर समर्थक नवनाजी पाटील आपणास विनंती करतो की आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. हो जबरदस्त बाकबदार डिलिव्हरी, चेंडू पडल्या तर उचली प्राप्त करतोय. पूर्णपणे पाहू शकत सरप्राईज डिलिव्हरी तिथे पाहिली आपण. आणि चांगल्या पद्धतीने मात्र अजयनं या षटकामध्ये बाग केला, कारण पहिल्या चेंडूवरती त्याच्या विरोधात षटकार आला होता. परंतु मागील 4 चेंडूचा विचार केला तर मात्र फक्त 2 धावा त्याने खर्च केल्या, 1 विकेट्स प्राप्त केला. आणि समोरचा संघ आपण जर पाहिलं तर 3 प्रतिस्पर्धी संघ 21 वरती अजूनही मात्र या ठिकाणी थांबलेला आहे. आणि त्या धावांचा वेग इथे मात्र वाढवला जाईल का? हो चेंडूची छेडछाडी करण्याचा प्रयत्न, परंतु पंचांनी मात्र गोलंदाजाला दंडित केलं, कारण हा चेंडू उजव्या स्टिकच्या भरपूर बाहेरून निघून गेला आणि अवांतर धाव ते मात्र खर्च केले गेले वाईटच्या स्वरूपात. अगदी विहंगम दृश्य सध्या आपण पाहत आहोत. मैदानाच्या अगदी बाजूला पाहिली तर अतिशय सुंदर हिरवी हिरवी झाडं आहेत. बाजूला नदी सुद्धा मात्र वेगाने वाहताना आपण पाहतोय. स्वर्गीय निर्मलाताई गोपीनाथ पाटील क्रीडांगण पिसे. ओ फटका हवेत केला कव्हरच्या दिशेनं. मयूर दलवीची विकेट धोक्यात होती, परंतु झेल ड्रॉप केला. तेजेश पाटील होता कव्हरच्या क्षेत्रामध्ये आणि त्याच्याकडून मात्र ही चूक घडली गेली. आणि पाहू शकाल 3 षटकांचा खेळ मात्र ते संपन्न झाला. ड्रिंक्स ब्रेक आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 23-5 सध्या परिस्थिती पाहतोय मंजित मल्हार देवरुंपाडा संघाची. आज आपण ग्रुप बी पाहतोय. यानंतर आडी 11 किरवली आणि श्री गणेश रुद्र 11 जांभूरपाडा संघ आपण सुद्धा रेडी राहायचा आहे. ग्रुप बी मधून 4 संघ तुम्हाला आज एक खेळताना पाहायला मिळतील. ग्रुप सी मध्ये पाहिलं तर ग्रीष्मा 11 आमनेपाडा विरुद्ध संजय स्पोर्ट सावत आणि या क्रियांश 11 गावदेवी नानकर विपक्ष NK स्पोर्ट खानवल हे ग्रुप सी मध्ये असतील. आणि ग्रुप डी चा आपण विचार केला तर रजिता उर्वी 11 यवई विपक्ष जानस्पोर्ट इताडे आणि पवनपुत्र ब्लास्टर पिसे विपक्ष रोशन स्पोर्ट मुटवल असे एकूण 16 संघ आपल्याला स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळणार आहेत. वेलकम नवनाजी पाटील, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पहा पहिल्या इनिंग समाप्त होण्याच्या अगोदर दोन्ही संघाच्या संघनायकांनी आमच्या टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. आम्ही स्पर्धा सुरू होण्याच्या अगोदर तुम्हाला सूचना दिल्या होत्या, त्या सर्व सूचनांचं तुम्हाला पालन करायचं आहे. 3 षटकांचा खेळ पाहिलं तर आतापर्यंत कुठेतरी मंजित मल्हार देवरुंपाडा संघासाठी
कुठेतरी लाभदायक आपण म्हणू शकणार नाही, परंतु अजून 3 षटकांचा खेळ येणं बाकी आहे. आणि खेळपट्टीचा विचार केला तर मात्र मयूर दलवी, मनोज गोडे हे प्रॉपर 2 बॅटर सध्या अजूनही मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि जर हे दोघे जर त्या ठिकाणी दोघांनी चांगला जर खेळ केला तर आय थिंक 60-65चा आकडा आय थिंक आपल्याला कदाचित 10 फलकावरती पाहायला मिळू शकेल. आणि जो आकडा जर इथे उभारला गेला तर मात्र या सामन्याला मजा जरूर येऊ शकते. परंतु 4थ्या षटकाला आता मात्र सुरुवात करेल गोलंदाज. पुन्हा दुसरा स्पेलमध्ये ओमकार वझेला मात्र त्या ठिकाणी बोलवलं गेलं. म्हणजे संघनायकांचा विचार असा असेल की जे आपण पकड निर्माण केली आहे या सामन्यावरती ती पकड आपण ढिली करायची नाही आहे, मजबूत करायची आहे. आणि त्याच अनुषंगाने पुन्हा ओमकारला चेंडू त्याने सोपावला गेला. आणि ओमकारचा दुसरा स्पेल पाहूया कशा रीतीने तो मात्र हाताळेल. मयूर दलवी त्याच्या विरोधात सध्या आपण पाहतोय इज ऑन स्ट्राईकवरती. पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न. अशा प्रकारचे फटके कधी आपण मयूर दलवीच्या बॅटमधून पाहिलेले नाहीत, कारण मोठ्या फटक्यासाठी मात्र याला जाणला जातोय. परंतु परिस्थिती थोडीशी नाजूक आहे आणि त्याच अनुषंगाने मात्र कुठेतरी बचावात्मक फटके तो खेळण्याचा प्रयत्न करतोय. छोटा बाकलेबडं खेळण्याचा प्रयत्न करतोय, कारण त्याला माहिती की जर इथे अजून एक विकेट्स आपण गमावली तर आपला संघ पूर्णपणे पिछाडीवरती येऊ शकतोय. आणि त्याच अनुषंगाने आता मात्र कुठेतरी गॅप शोधण्याचा तो प्रयत्न करतोय आणि तो मला शोधावाच लागेल. धावसंख्या स्थिर 23. ऑन साईडला टर्न केला चेंडू चालला जमिनीच्या साईडने मिड विकेट आहे डीपमध्ये. आज जास्तीत जास्त जर पाहिले तर मानव मात्रेकडे जास्त चेंडू ट्रॅव्हल करतोय. आणि हे दृश्य आपण कधीही पाहत असतो. पहा एखाद्या खेळाडूकडून जर चांगली जर खेळ होत असेल तर मात्र चेंडूसुद्धा मात्र त्याचाच पाठलाग करत असतो. आणि जर एखाद्या खेळाडूकडून जर चुका घडल्या गेल्या तरीसुद्धा चेंडू कधी कधी त्याचाच पिछा करत असतो. हे सुद्धा आपण क्रिकेटच्या खेळामध्ये अनेकदा पाहिलेलं आहे. परंतु आज मानव मात्र आउटफील्डमध्ये जबरदस्त कामगिरी करतोय. दोन्ही फलंदाज पाहू शकाल एकमेकांना मात्र त्या ठिकाणी कानमंत्र देत आहेत की कुठल्या लेंथवरती आपल्याला खेळायचं आहे, कुठल्या गोलंदाजाच्या विरोधात आपल्याला अटॅकिंग क्रिकेट खेळायचं आहे आणि कुठल्या गोलंदाजावरती आपल्याला हल्ला बॉल चढवायचा आहे. ही प्लॅनिंग सध्या मयूर दलवे आणि मनोज घोडे करत असताना 24 धावा फलकावरती. ओ लिडिंग चेंडू हवेत. सॉफ्ट डिस्मिसल होण्याची दाट शक्यता आहे, नाकारता येणार नाही, कारण ओमकार वजी सुद्धा एक चांगला कॅचर आहे. सॉफ्ट डिस्मिसल कॉटन बोल्ड. अजून एक धक्का लागत असताना मंजित मल्हार देवरुंगपाडा संघाला. जबरदस्त अप्रतिम डीजे ऑपरेटिंग आणि जबरदस्त साऊंड सिस्टीम सध्या आपण पाहत आहोत. डीजे अजय काकडे यांनी आमच्या आवाजाची काळजी पूर्णपणे चांगल्या प्रमाणे घेतलेली आहे. आणि या मैदानात सुद्धा मात्र एक वेगळं स्वरूप त्यांनी मात्र निर्माण करून दिलेलं आहे. अतिशय सुंदर शामियाना तुम्ही पाहू शकाल, पूर्णपणे चौफेर रॅलिंग त्यांच्या माध्यमातून पाहू शकाल, प्रॅक्टिस स्टँड तुम्ही पाहू शकाल. 2 खेळाडू कक्ष या स्पर्धेमध्ये उभारले गेले, अप्रतिम. परंतु या ठिकाणी कुठेतरी फलंदाज चुकीचे फटके खेळून मात्र या ठिकाणी बाद झाले, कारण आतापर्यंत 6 गडी गमावले गेले. आणि त्याचवेळी आता मात्र या ठिकाणी आय थिंक 40+ कॅटेगरीमध्ये आता मात्र पाहू शकाल निलेश कोहलीला आता मात्र त्या ठिकाणी प्रमोशन दिलं गेलं. आणि तसे जर पाहिलं तर निलेश कोहली रेग्युलर मॅचेसमध्ये सुद्धा मात्र खेळताना त्याला आपण पाहत असतो नानकर संघाच्या माध्यमातून. परंतु आज पाहूया मंजित मल्हार संघासाठी अशाप्रमाणे मात्र कामगिरी करेल. पहिला चेंडू पाहू शकाल चुकीचा फटका त्यांनी खेळला गेला, रिव्हर्सचा फटका त्यांनी बाहेर काढला, कारण या फटक्यासाठी तुमच्याकडे चांगलं तंत्र असणं गरजेचं आहे. तुम्ही जास्त वेळ खेळपट्टीवरती काढणं गरजेचं आहे, त्यामुळे तुम्ही हा फटका कॉन्फिडन्स लेवलने खेळू शकता. परंतु पहिल्या चेंडूवरती खूप मोठी चुकी निलेश कोहलीच्या वतीने पाहायला मिळाली. आणि त्याचमुळे मात्र पाहू शकाल ओमकारचा दुसरा स्पेल सुद्धा आपल्याला चांगल्या प्रमाणात पाहायला मिळतोय, कारण पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर 1 धाव तरी खर्च केली नव्हती. डबल विकेट्स मेडन ओव्हर या स्पर्धेतील पहिला त्यांनी हाताळला आहे. आणि त्याच्या विरोधात अशा फटके खेळणे म्हणजे कुठेतरी आपण संघाला नुकसानदायक कामगिरी करतोय. इथे मात्र करण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी ओमकार. आय थिंक मयूर दलवीची विकेट्स धोक्यात होती. आणि पहा एक्सप्रेस पहा त्या ठिकाणी चेहऱ्यावरती साफ पाहायला म्हणतो की निराश आहे, हताश आहे. जर चेंडू एस्टॅनवरती धडकला असता
तर मात्र मयूर दलवीचा मात्र काम तमाम होऊ शकला असता, परंतु नशिबाची साथ मिळाली आणि सुदैव आहे की तो मात्र कॉपिंग पिचमध्ये योग्य वेळी पोहोचला गेला आणि ही चोरटी धाव मात्र त्या ठिकाणी दोन्ही फलंदाजांनी मिळून पूर्ण केली. 25 धावा आतापर्यंत आपण पाहतोय संघाची धावसंख्या. काल सुद्धा आपण पहिला सामना लो स्कोरिंग पाहिला होता. 86 6वा संघाला त्या सामन्यामध्ये पराभूत मात्र स्वीकारावं लागलं. फक्त 31 धावा त्याने जोडल्या होत्या. हो, पुन्हा तोच फटका खेळण्याचा प्रयत्न. आय थिंक असं वाटतं की गली आणि थर्डमॅनला भेट करण्याचा प्रयत्न वारंवार मयूर दलवी करतो, कारण डीपमध्ये आय थिंक जरूर कोणा फिल्डर नाहीये, परंतु त्यासाठी तुमचा कनेक्शन प्रॉपर होणं गरजेचं आहे. आणि काय जबरदस्त मात्र ओमकार वजेचा स्पेल पाहिला. 2 षटकं हाताळली, फक्त 2 धावा खर्च केल्या आणि एकूण विकेट्स प्राप्त केले 3. जबरदस्त, अप्रतिम. आणि या स्पर्धेला आतापर्यंत जर पाहिलं तर बेस्ट बॉलिंग फिगर ओमकार वजेच्या नावावरती जात असताना म्हणजे असं वाटतं की ALPL सोनालीपाडा संघाच्या गोलंदाजासाठी लकी आहे की काय, कारण पहिला पर्व आय थिंक मयूर तरेने गाजवला होता. आणि पहिल्या पर्वामध्ये आय थिंक मयूर तरे, ओमकार वजी सुद्धा होता. या संघाचं त्यांनी प्रतिनिधित्व केलं होतं. चार षटकांचा खेळ इथं मात्र संपन्न झाला आणि पाहू शकाल फक्त 25 धावा धाफलक्यावरती जोडल्या गेल्या. आणि 5व्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज स्वतः संगनायक आहे मानव म्हात्रे, मॅन फ्रॉम पिसे. आणि आपण पिसेच्याच मैदानावरती सध्या या ठिकाणी या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण करतोय. SK एंटरटेनमेंट च्या वतीनं देशभरामध्ये या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण सध्या पोहोचवला जातोय. अगदी 6 कॅमेऱ्याच्या साह्यानं ही स्पर्धा पाहिली तर पूर्णपणे कव्हर केली जात आहे. पुन्हा मानव ओव्हर द विकेट आला, फुल्लर लेंथ. निलेश कोहलीला पाहिलं तर जरूर प्रमोशन दिलं गेलं, परंतु हा निर्णय योग्य होता का, कारण त्याने आतापर्यंत 3 चेंडू फेस केले, फक्त एकच धाव त्याच्या बॅटमधून निघाली. परंतु मला असं वाटलं की कदाचित या पहिल्या चेंडूवरती तो स्ट्राईक रोटेट करेल किंवा मयूरला तो संधी देईल, परंतु तसं काही घडलं नाही आहे. आणि त्याच वेळेला मात्र पाहू शकाल पहिला चेंडू मात्र योग्य लाईनवरती योग्य टप्प्यावरती हाताळला मानवनं. आणि तर मात्र पाहू शकाल नॉन स्ट्राईकवरून आता मात्र स्वतः मयूर त्याच्याकडे गेला आणि मात्र पाहूया की एक्झॅक्टली कोणता त्याला कान मंत्र दिलाय. ओ पाहू शकाल अगदी स्टिकरला चेंडू फर्स्ट झालाय. विकेट किपर रणजित पाटील चेंडूच्या खाली पोहोचला गेला. अजून एक विकेट इथे मात्र गमावली टीम मंजित मल्हार देवरुंगपाडा संघाने. फलंदाज बाद झाला निलेश कोहली. प्लॅनिंग मात्र पाहिली होती, परंतु ती सुद्धा प्लॅनिंग कुठेतरी मंजित मल्हार देवरुंगपाडा संघाची मात्र फेल झाली असं म्हणावं लागेल. आणि त्याच वेळी आता मात्र रोशन भंडारीला आता मात्र या ठिकाणी पाठवलं गेलं 9व्या क्रमांकावरती. आणि असं वाटतं की पूर्ण संघ जे खेळाडू आहेत त्यांना मात्र सर्वांना संधी मिळते की काय. ज्या अनुषंगानं विजय केने जसा पास झाला त्याच्यानंतर मात्र पूर्णपणे एका पाठीमागे एक फलंदाजाने फक्त हजेरी लावली आणि हजेरी लावून मात्र त्यांनी डगआउटचा सहारा घेतला. ओ पहिल्या चेंडूवरती फटका जबरदस्त पाहायला मिळतोय. रोशन भंडारीच्या बॅटमधून आलाय हा दर्जेदार संघर्षमय षटकार. दरम्यान पाहू शकाल या ठिकाणी श्री गणेश रुद्र 11 जांभूळपाडा संघाचे पुरस्कर्ते सन्माननीय युवा उद्योजक जांभूळपाड्याचे हर्षद शेठ पारदी उर्फ बाबू यांचं इथे शुभागमन झालेला. विनंती करतो की आपण या आमच्या मुख्य मंचकावरती तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. जबरदस्त टायमिंग आणि अप्रतिम फटका मात्र ते पाहायला आपल्याला. ज्या फटक्याची अत्यंत आवश्यकता होती म्हणजे मल्हार देवरुंगपाडा संघाला तो फटका रोशन भंडारीच्या
बाटमधून पाहायला मिळाला. आता मात्र पाहू शकाल गुडघ्यावरती पूर्णपणे वजन ट्रान्सफर केलं आणि पाहू शकाल चेंडू वेगाने चालला फाईन लेगकडे. रेस सुरू आहे. शेवटच्या क्षणामध्ये चेंडू तिथे शोधत आहेत आणि पाहू शकाल अजय भांबरे चेंडू शोधता शोधता तोपर्यंत मात्र फलंदाजाने 2 धावा शोधल्या. पहा ज्यावेळी आपली शरीरयष्टी अगदी बलकट असते ना तेव्हा मात्र अशा प्रकारच्या घटना घडत असतात. या घटना कधी कधी आपण सुधीर पाटीलकडे सुद्धा पाहत असतो, परंतु आज 12व्याच्या भूमिकेमध्ये आहेत. पहा विमान चाललं अगदी आपल्या डोक्यावरून ते सुद्धा मात्र दाखवण्याचा प्रयत्न करतात एसके एंटरटेनमेंट. 33 धावा. ओ स्लॅग स्वीप, परंतु प्रॉपर कनेक्शन नाहीये. ओहो लेझी झेल करण्याचा प्रयत्न केला. एक धाव तिथे मात्र कंप्लीट झाली गेली. दुहेरीचा प्रयत्न होतोय आणि त्या प्रयत्नामध्ये पाहू शकाल फलंदाज रोशन भंडारी रनआउटच्या स्वरूपात मात्र त्या ठिकाणी त्याला बाद होऊन आता माघारी जावं लागेल. संख्या जर पाहिली तर होते पाहायला मिळत आहेत. वेलकम श्री गणेश रुद्र इवन संघे संघाचे संगनायक मोरेश्वर सुतार यांचं इथे मात्र शुभागमन झालेलं आहे. पाहू शकाल यानंतर होणारा सामना RD11 किरवली विपक्ष रुद्र 11 श्री गणेश जांभूलपाडा. सुंदर ग्राफिक्स पाहतोय सध्या तरी आपण SK एंटरटेनमेंटच्या वतीनं. सध्या आमच्या सोबतीला आहेत शंकर गुलवी. परंतु मयूर दलवीची मनामध्ये आता काय सुरू असेल की या चेंडूवरती सिंगल धाव पूर्ण घ्यायची की नाही. परंतु पहिल्या चेंडू पाहू शकतो राहुलला कॉन्फिडन्स लेवलचा फटका तिथे खेळलाय. फक्त ड्राईव्ह केला शॉट एक्स्ट्रा कव्हरला पाहू शकाल फिल्डर तैनात होता. सिंगल धाव तिथे कंप्लीट केली गेली आणि अशा 5 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण संघाची धावसंख्या पाहिली तर 35 धावा 10 फलकावरती पाहायला मिळत आहेत. नाणेफेकून जो निर्णय मकरंद स्पोर्ट मुठवल संघाने स्वीकारला होता तो निर्णय आतापर्यंत आपण योग्य म्हणू शकतो. आणि 5 षटकांचा आपण जर विचार केला तर आपण तुम्ही जास्त वेळ इथे खर्च केलेला आहे तर आपला एक खेळाडू 30 यार्ड सर्कलमध्ये असेल याची पंचांनी नोंद घ्यावी. कारण तुम्हाला 5 मिनिटांसाठी 25 मिनिटांचा वेळ दिलेला आहे, परंतु तुम्ही 5 मिनिटांसाठी एकूण 32 मिनिटांचा ते वेळ घेतला गेला. त्यामुळे तुम्हाला एक फिल्डर आता मात्र अतिरिक्त ठेवावा लागेल 30 यार्ड सर्कलमध्ये. पहा ब्रेक्स मध्ये आम्ही तुम्हाला 2 मिनिटांची सूट देत असतो, परंतु या ठिकाणी अधिक वेळ तुम्ही खर्च केलेला आहे. कारण हा नियम तुमच्यासाठी नाही तर मित्रांनो काल सुद्धा आम्ही किमान 3 संघांना पेनलाइज केलं होतं याची नोंद घ्यावी. कारण आमचे स्कोरर हॅरी जे आहेत ते खूपच एक्सपर्ट आहेत. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकाला आता मात्र पाहू शकाल गोलंदाज अजय भांबरेला आता मात्र पाहू शकाल त्या ठिकाणी त्याच्यावरती विश्वास दाखवलाय संघनायकाने आणि तो विश्वास मात्र सार्थ ठरेल की या षटकामध्ये किमान 15 ते 20 धावा जोडण्याचा एखादा निर्धार या दोन्ही फलंदाज असेल. कारण तसे जर पाहिलं तर सेकंड लास्ट जोडी आहे हे सुद्धा पाहावं लागेल. राहुल करीने एक चेंडू फेस केला त्याच्या बॅटमधून पाहिली आपण एक धाव, परंतु मयूरनं 5 चेंडू फेस केले त्याच्या बॅटमधून निघाला फक्त 2 धावा आणि ते मात्र चांगल्या चेंडूने सुरुवात केली गोलंदाज अजय भांबरेनं. पाहू शकाल एक खेळाडू आता मात्र बाहेर निघतोय. RD11 किरवली संघाच्या वतीनं GD आलाय. हो पुन्हा करण्याचा प्रयत्न म्हणजे इथे मात्र मानसिकता पाहिली तर हॅरी फक्त राहुलला असं सांगितलं की तुला सिंगल धाव घ्यायची आहे, स्ट्राईक मला द्यायची आहे, परंतु बॅक टू बॅक 2 चेंडू अजय भांबरेने तिथे मात्र हाताले डॉट. जर तुम्हाला स्ट्राईक हवी तर 5व्या ओव्हरमध्ये तुम्हाला सिंगल धाव तिथे मात्र पूर्ण करायची नव्हती. हा सुद्धा प्रश्न निर्माण होतोय. आता मात्र बॅटला संपर्क झाला आणि चांगला स्ट्रोक गॅपमधून चालला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं.
परंतु शेवटच्या क्षणाला मात्र चेंडू फील्ड केला गेला आणि अखेर शेवटच्या क्षणी आय थिंक मयूर दलीला मात्र स्ट्राईक मिळाली. परंतु 36 धाबा आतापर्यंत धावफलक्यावरती पाहायला मिळतात. किमान 2 मोठे फटके 40+ जर पुढे आकडा गेला तर आय थिंक तुमच्या गोलंदाजाला एक संधी निर्माण होऊ शकेल की तुम्ही त्या धावसंख्येवरती फाईट बॅक करू शकता आणि ती क्षमता मयूरकडे आहे. आतापर्यंत पाहिलं तर कुठेतरी तो कॉन्फिडन्स त्याचा पाहिला नाहीये. परंतु या स्लॉग ओव्हरमध्ये जरूर त्याच्याकडून भरपूर काही अपेक्षा आहेत. परंतु त्याची विकेट धोक्यात, फटका हवेत गेलाय, मिस्टामिंग मानव मात्रे चेंडू खाली चाललाय, चूक करणार नाहीये आणि अखेर मयूरला सुद्धा जावं लागेल डगआउटच्या आसऱ्याला. फलंदाज बाद. जास्त सावधगिरी बाळगतोय ना त्यावेळी ती सावधगिरी बाळगण्याची जी आपण प्लॅनिंग करतोय त्यावेळी ते आपल्या अंगलकी येत असतात आणि तेच घडलं मयूर दलवीच्या बाबतीमध्ये. कारण मयूरचा आपण जर खेळ पाहिलं तर एकूण 6 चेंडू त्याने फेस केले आणि फक्त 2 धाबा त्याच्या बॅटमधून निघाल्या आणि आता मात्र पाहू शकाल 2 चेंडू अजूनही मात्र या डावातील शिल्लक आहेत आणि नवीन फलंदाज शेवटचा खेळाडू आहे किशोर गोडे आलाय 11व्या क्रमांकावरती. 36-9 सध्या आपण परिस्थिती पाहत आहोत. म्हणजेच मल्हार दोरुपाडा संघाची नाणेफेकी गमावल्यानंतर प्रथमतः त्यांना बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलं गेलं. ओहो, चांगली लेंथ, चांगली गोलंदाजी आणि अजय सांगतो की आम्ही सुधीर पाटीलला का बसवलं त्याचा तो प्रत्यक्ष उदाहरण देत असताना स्लॉग ओव्हरमध्ये कशाप्रमाणे गोलंदाजी करायची असते ते अजयने सध्या तरी मात्र दाखवलं गेलं. कारण 5 चेंडूमध्ये पाहिलं तर फक्त त्याने 1च धाव आतापर्यंत खर्च केलेला आहे. चांगला फटका पाहायला मिळतो परंतु मिडॉनला फिल्डर तैनात आहेत आणि अखेर दुहेरीचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा कंप्लीट झाल्या. 13चा प्रयत्न केला जातोय. भागम भाग सध्या सुरू आहे. 3 धावा कंप्लीट म्हणजे पहा ज्या चेंडूवरती आय थिंक एकही धाव पूर्ण झाली नसती त्याच्यावरती 3 धावा इथे बहाल केल्या मकरंद स्पोर्ट मुठबल संघाने आणि अखेर पहिल्या धाबाच्या समाप्तीनंतर एकूण संघाची धावसंख्या पोचली गेली 39. 9 गडी बाद आणि विजयासाठी 40 धाबांची आवश्यकता असेल मकरंद मुठबल संघाला हा सामना जिंकण्यासाठी. या धाबाचं संवर्षण होईल की या धाबांचा पाठलाग होईल तत्पुरती जाऊया आपण पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे. RD11 किरवली विपक्ष श्री गणेश रुद्र 11 जांभूलपाडा अशी लढत आपण पाहणार आहोत आणि त्या दोन्ही संघांदरम्यान आपण टॉस करूया. दोन्ही संघाचे संघनायक टॉस बॉक्समध्ये आलेले आहेत. एका बाजूला गोरखनाथ दिगाडकर, दुसऱ्या बाजूला मोरेश्वर सुतार आणि या नाणेफेकीसाठी सन्माननीय उत्तम शेठ पाटील आपल्याला विनंती करतोय की आपण या टॉस बॉक्समध्ये आपल्या शुभ हस्ते आपण आजच्या लॉट्समधील आपण दुसऱ्या सामन्याची नाणेफेकी इथे संपन्न करणार आहोत. एका बाजूला पाहू शकाल हर्षद पारधी यांचा संघ आहे, दुसऱ्या बाजूला राकेश दिगाडकर यांचा संघ आहे आणि आमचे मान्यवर मुठवलचे पोलीस पाटील विद्यमान आहेत उत्तम शेठ पाटील. टॉस दाखवते दोघांना. एका बाजूला LPL 2025 आय थिंक लोगो आहे, दुसऱ्या बाजूला SCN सौमिक केबल नेटवर्क असं म्हटलं तरी चालेल. चला सुतार कॉल देत आहेत ALPL परंतु सौमिक केबल नेटवर्क आलेला आहे. टॉस जिंकला RD किरवली संघानं. मान्यवरांचा आभार आणि विनंती करतो की आपण पुन्हा जाऊन विराजमान व्हावं. JD टॉस जिंकल्यास संघ मालक सुद्धा तुमच्याच गावातील आहे आणि तू त्या संघाचं प्रतिनिधित्व करतोयस. किती एक्साइटमेंट आहेस ही स्पर्धा केल्यासाठी? एक्साइटमेंट काही नाही एवढी. स्पर्धा आपली रेग्युलर खेळण्याचा प्रयत्न करू. प्रतिस्पर्धी संघ जर पाहिल्या तर मोरेश्वर सुतार यांचा संघ आहे. आय थिंक संघनायक तो आहे परंतु तुमची प्लॅनिंग काय असेल, तुमची गेम प्लॅनिंग आय थिंक तुमच्या रणनीती काय असणार या पहिल्या सामन्यासाठी? रणनीती अशी काही नाही. जेव्हा मॅच चालू होईल तेव्हा समोर समोर येईल. गौरव इथे खेळण्याच्या अगोदर काही तुम्ही आपल्या खेळाडूंसह काही मिटिंग केल्या, काही चर्चा झालेली आहे का? हां झालेली. मग त्या चर्चेमध्ये एक्झॅक्टली तुम्ही काय संदेश देत होते खेळाडूंना? संदेश काय नाही, प्रत्येकाने प्रत्येकाचा 100% द्यायचं. काय करणार, बॅटिंग करणार की गोलंदाजी करणार? गोलंदाजी. आणि किती धावसंख्येपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करशील? 45. आणि स्पर्धेबद्दल काय सांगशील? आपले जे 7 स्टार आहेत त्यांच्या मेहनतीबद्दल काय सांगशील? त्यांची मेहनत तापट आहे.
आता माझ्याकडे शब्द नाही एवढे त्यांना बोलण्यासाठी म्हणजे. क्या बात आहे. हे होते जीडी. सुतार, आपलं काय मत आहे स्पर्धेबद्दल? खूप छान आयोजन केलं आहे. मागच्या वर्षी डे नाईट होत होत्या, आता एकच सामना डेमध्ये जातो आहे आणि बाकी सर्व मुलांना संधी मिळते नाईट खेळण्याची. तर त्याचा पुढे त्यांना ज्या पण पुढे स्पर्धा होणार नाईटच्या, जे भिवंडीमध्ये असतील अजून कुठे असतील, तिथे नक्कीच आपल्या खेळाडूंना फायदा होईल. जरूर तुम्हाला बॅटिंग करायची आहे, तुम्ही टॉस जिंकला असता, तुमचा निर्णय काय आला असतं? आधी क्षेत्ररक्षणाचा विचार केला होता, परंतु बरेचसे प्लेयर्स अजून कामावरती आहेत आमच्या संघातील. ते कॉल करत आहेत आम्हाला की मी येतो रस्त्यात. तर त्या हिशोबाने मला फलंदाजीच करायची आहे की तोपर्यंत ते लोक पोहोचतील. सुतार, पहिल्या तर आपल्या विभागात तिथून लेजेंड असतील, मोठमोठ्या स्पर्धा कव्हर करतोयस आणि अनेकदा तुम्ही कॅप्टन पद भूषवलेलं आहेत, परंतु आज तुला सिरगणेश रुद्र 11 संघाची संघनायकाची भूमिका बजावण्यासाठी संधी मिळाली आहे. ती संधी मात्र साकारत असताना तू आपल्या संघाला कशा रीती पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करशील? मी सर्वप्रथम हर्ष पारधीला धन्यवाद देईल की त्यांनी परत माझ्यावर विश्वास ठेवला. मागच्या वर्षीसुद्धा या संघाचा मी कर्णधार होतो आणि चांगला गेम झाला होता. थोडक्यात आम्ही क्वार्टर फायनलमध्ये हारलो होतो आणि त्यांनी परत माझ्यावर विश्वास ठेवला. त्यांना माहीत होतं की मी इंज्युर्ड आहे, तरी पण त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. त्याबद्दल त्याचा धन्यवाद देतो. आणि प्लेयर्सपेक्षा मला वाटतं माझ्या ओनरची मेहनत जास्त चालू आहे सध्या. एक्झॅक्टली, ते सुद्धा एक चांगले क्रिकेटर आहेत म्हणून त्यांनाच क्रिकेटरची माहिती असते की किती मेहनत करणं गरजेचं आहे. तर हे दोन्ही संघटक माझ्या सोबतीला जोडले होते, जबरदस्त चांगलं मनोगत दोघांनी व्यक्त केलं आहे. परंतु टॉस जिंकला RD11 अर्थात राकेश दिगारकर यांच्या संघाने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय तर स्वीकारला आहे. इट्स ओव्हर टू यू. कॉम बॉक्स तिथे सज्जत माझे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ जून नांदुरकी मिस्टर समीर ठाकरे. थँक्यू. Check. Thank you so much, Mr. Yogi Patil sir. Good evening all of you. Once again, ALPL आमनी लोणार प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये सर्वांचं स्वागत आहे. डावाला सुरुवात, धावांचा पाठलाग करायचा 40. पहिलाच बॉल व्हाईट बॉल आला. विजय केनेन आपल्या षटकाला सुरुवात केली आहे. डायमंड डकचा शिकार एकही चेंडू फेस न करता शून्यावर तो खेळाडू बाद झाला आणि त्याच्याच संघ थोडासा अडचणीमध्ये जाताना आपण बघितला म्हणजे मल्हार. जरूर आपण पाहू शकला स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर उत्कृष्ट फलंदाज आणि मालिकावीरासाठी ज्यांच्या वतीने आम्हाला बॅट लाभलेले आहेत SS स्पोर्टचे ऑनर पुरस्कर्ते सन्माननीय सोपानजी तिसकर यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. आणि विनंती असेल की आपण या आमच्या मुख्य मंचकावरती तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि त्या स्पोर्ट्सच्या माध्यमातून तुम्हाला एक खेळाडू कक्षसुद्धा मित्रांनो या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय. आणि मात्र ही स्पर्धा नाही तर जेव्हा जेव्हा आपल्या विभागामध्ये स्पर्धा होतात तेव्हा तेव्हा सोपान तिसकर यांचं मोलाचं योगदान त्या स्पर्धेसाठी मिळत असतो. सो वेलकम सोपानजी तिसकर. बॅकफुटला जात असताना टॅप करण्याचा प्रयत्न होता. विकी एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट करतोय. ऑफ द मार्क चेक. आणि तसेच जर पाहिलं तर ज्यांनी काल मध्यरात्रीपर्यंत या स्पर्धेमध्ये आपल्या आवाजाने रंग भरला असे आमचे सहकारी समालोचक आमचे प्रिय मित्र मिस्टर 3-in-1 अजय घरत सरांचा सुद्धा शुभागमन झालेला आहे. त्यांचं सुद्धा करूया आपण हार्दिक स्वागत. 2 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. VIP एंड कडून विजय गोलंदाजी करतोय. आखूट टप्प्याचा बॉल, जबरदस्त फटका वॅकंड एरिया मधून. बॉल आता मागे निघून चाललाय लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा चौकार. आखूट टप्प्याचा चेंडू आणि त्या बॉलला सर पाठवलं लॉंग लेग मॉड्युलेनच्या पलीकडे येणारा दर्जेदार चौकार बॅटर महेंद्रच्या बॅट मधून आपण पाहतोय. पुन्हा एकदा पंच केलाय, जागा मिळाली आहे थ्रू दी कव्हर्स. लागोपाठचा दुसरा चौकार. क्लास झळकतोय बॅटिंग मध्ये महेंद्र भाकरेच्या. ग्रेट इनिंग. होता पडल्यानंतर थोडासा बाहेर वळण घेणारा बॉल विथ द स्विंग एक्झिक्युशन पाहायला मिळालं बॅटर महेंद्रच्या बॅटमधून. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचललाय. यावेळेला थोडासा हलवार गतीने बॉल हाताला पुढे टाकण्याचा प्रयत्न. बॅटरला पूर्णपणे फॉलो करण्यात आलं. स्वीप लगावण्याचा प्रयत्न होता बॅटर महेंद्रचा. येथे प्रॉपरली टायमिंग करता आलेलं नाही आणि हा चेंडू येते डॉट बॉल. धाव फलकावरती 10 रन्स. ज्या वेगाने रन्स बनवणं गरजेच्या होत्या त्या रन्स आता इथून सुरू केल्यात. मकरंद स्मृती मुठवळ या टीमचा आपण विचार केला तर एक चांगली सुरुवात त्यांना मिळाली आहे. विजय समोर लॉब करण्यात आला. समोर डाऊन दी ग्राउंड. बॉल लॉंग ऑनच्या पलीकडे सरळ सीमा पार.
6 धावा षटकार. टायमिंग होतो महेंद्र. खरं तर टायमिंग साठी हा खेळाडू खास आहे. चॉईस खेळाडू म्हणून महेंद्रवर बोली लागली होती आणि जरूर सध्या तो खेळ विजय केने समोर मागच्या वर्षीचा मालिकावीर प्लेअर ऑफ द टुर्नामेंट राहिलेला खेळाडू विजय सबशेल फेल ठरला बॅटिंग मध्ये. खरं तर त्याचं दुर्दैव डायमंड डकचा शिकार. आणि आता गोलंदाजीमध्ये 16 धावा पहिल्या षटकामध्ये खर्च केल्यात. पूर्णपणे मॅचवर राज करण्याचा प्रयत्न केलाय स्वर्गीय मकरंद स्मृती मुठवलला. आदरणीय उत्तम पाटील यांचा संघ आणि सध्या मंचावरून तेही या स्पर्धेचा आनंद घेतात. चांगली कामगिरी आहे त्यांच्या टीमची. काल पाटील डेव्हलपर्स कमालीचा बाउन्स बॅक बघायला मिळाला पहिला सामना हारल्यानंतर. बेबी स्पोर्ट इताडे संघानं काल 2 मॅचेस जिंकल्या. परंतु कालचा जो पेंडिंग सामना आहे तो रविवारी ठीक 4 वाजता होणार आहे. दोन्ही टीम याची नोंद आपण घ्यायची. ऋतिक गोडे रिव्हर एंड कडनं सज्ज होतोय बॉलिंग करण्यासाठी. चौकारानं आगाज केला होता ऋतिक गोडेनाच अजय कदमच्या विरुद्ध. पहिल्या ओव्हरमध्ये रन्स देखील खूप चांगले आल्या होत्या परंतु त्यानंतर मोमेंटम राखता आलं नाही. याचं कारण ओमकार वजे मेडन षटक त्यांना हाताळलं आणि तेथून संघ अडचणीमध्ये सापडला. कमालीचा स्पेल बेस्ट बॉलिंग फिगर काल आपण खुलातनं 5 विकेट्स घेताना बघितल्या. यावेळेला सॉफ्टहँडनं फक्त दिशा दिली आहे. ड्राईव्ह करत असताना बॉल एक्स्ट्रा कव्हरला. दोघी एकाच गावातून बिलॉंग करतात त्याच्यामुळे दोघांमध्ये चांगला तालमेल तुम्हाला बघायला मिळालाय. सेन्सिबल क्रिकेट. 2 धावा जोडल्या गेल्या त्या ठिकाणी आणि स्कोर 2 धावांनी पुढे जाताना स्कोर कार्डवरती 18 धावा. यानंतर लढत तुम्हाला पाहायला मिळेल जांभूलपाड्याचा संघ असेल किरवलीच्या विरोधात. आणखी एक मोठी मॅच होईल अशीच आपण अपेक्षा करूया. परंतु हा सामना असं वाटते सध्याच्या घडीला वन साइड आहे. जशा प्रकारे बॅटिंग सुरू आहे मैदानात तेवढं मोठं टार्गेट नाहीये. स्वीप केलाय. सुपर शॉट विकी. कमालीचा फटका कॉपी बुक स्टाईलनं. बॉल निघून गेला बिहाइंड स्क्वेअर. चौकार. हा चौका स्क्वेअर ऑन अँगल तुमच्या समोर होता. आता या वेळेला मागच्या अँगलनं दाखवलं जात आहे. पॉवर प्ले सुरू आहे. पॉवर प्ले मधील दुसरं षटक आणि फलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली आहे. पुन्हा त्याच दिशेनं पॅडल स्वीप. इथे बॉल सीमा पार. काय टायमिंग आहे. हवेचा ओघ त्या दिशेने आहे. हवेची साथ सुद्धा मिळाली आणि बॉल सर बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांकरिता दमदार षटकार. जबरदस्त फटकेबाजी आणि धावसंख्या बघता बघता जाऊन पोहोचली 28. हॅव अ लुक ॲट दॅट. फक्त दिशा दाखवली. ते फुल टॉस बॉल. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता प्रॉपरली मिडल झाला नाही. थोडंसं बॅटिंग ऑर्डर मध्ये चुका बघायला मिळाला. इम्पॉर्टंट म्हणजे इनिशियल ओव्हर्स मध्येच सुरुवात त्यांना मिळाली नाही. मंजित मल्हार देवरुंगपाडा टीमला. ऋतिक देखील लवकर बाद झाला. विजय शून्यावर बाद झाला. आदित्यने एक चांगला फटका खेळला होता परंतु तोही लवकर बाद झाला. मयूर दळवीकडनं अपेक्षा होत्या त्याला यात चांगला डाव साकारता आला नाहीये त्याच्या टीमसाठी. फक्त 39 धावा जोडल्या गेल्या आणि 40 धावांचं लक्ष ठेवलं 6 ओव्हर्स मध्ये. यावेळेला यॉर्क लेंथ इथे चांगला बॉल आहे. धाव घेण्याचा प्रयत्न इथे देखील राहणार आणि धाव पूर्ण केली जाते. स्कोर एका धाव्याने पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 30 धावा 30 रन्स. फक्त 10ची गरज आहे. वन साइड मॅच. काल पहिला सामना आपण पाहिला होता स्पर्धेचा उद्घाटनीय सामना. तो देखील वन साइड तुम्हाला बघायला मिळाला होता. तो सामना होता बेबी स्पोर्ट इताडेच्या विरुद्ध जायंट्स 11 सावत. अवघ्या 9 चेंडूंमध्ये मला वाटतं की तो सामना फिनिश झाला होता आणि इथे देखील आपण पाहिलं तर 2च षटका आतापर्यंत पूर्ण होत आहेत. यावेळेला फुल टॉस बॉल होता आणि पंचांचा नो बॉलचा इशारा देखील आलेला आहे. बॉल सरळ सीमा पार. एकूण धावा मिळतात 7. फक्त 3 धावांची गरज म्हणजे 2च ओव्हर्स मध्ये कदाचित मॅच फिनिश होण्याची शक्यता. DJ भरत VS
धावांची गरज आहे. फ्री हिटचा बॉल असेल. स्ट्राईक एंडला विकी त्याच्या बॅटमधून खूप चांगले रन्स आलेत. रेफर करण्यात आल्या फिल्डिंग साईडनं. रिव्ह्यूची मागणी DRS एक आपण देतो, त्याच्यामुळे जरूर त्याचा वापर होणं देखील गरजेचं आहे. आणि आता कॅप्टन मनजित मल्हारच्या जरूर रिव्ह्यूची मागणी केली आहे. नो बॉल. इट्स अ नो बॉल. बॅटर थोडासा डीप उभा होता, परंतु बॉल इतका वर होता की तो बॅटरच्या रेंजच्या बाहेर होता. वेस्ट ॲट हाय फुल टॉस. फुल टॉस आणि मॅच जवळजवळ फिनिश होणार. ओ माय गॉड, काय फिल्डिंग केले. एका हातानं बॉल अडवला त्या ठिकाणी. फक्त एकच धाव तिथे मिळेल. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 ओव्हर्समध्ये 38 धावा स्कोर कार्ड वरती येते. लागले 38 रन्स. येणारे आता 24 बॉल शिल्लक आणि 2 धावांची गरज आहे. वाटलं होतं की पहिल्या मॅच मध्ये सेकंड इनिंग मध्ये फ्लड लाईट्स ऑन होणार, परंतु येथे मॅचच आता वन साइडली या ठिकाणी मुठवलनं आपल्या बाजूने झुकवलेले आहे. 2 धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरिता. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज रोशन भंडारी येतोय. चौदरपाड्याचे भरपूर खेळाडू दिसत आहेत सध्या दोन्ही टीमचा आपण विचार केला तर. आणि तसे चौदरपाडा गावातून टोटल 15 खेळाडूंची निवड झाली आहे ALPL मध्ये. फुल टॉस बॉल. इथे देखील खराब चेंडू होता. एकच धाव त्याही ठिकाणी मिळाली आहे. स्कोर आर लेवल. म्हणजे इथून आता मुठवल टीम हारू शकत नाही. बरोबरीमध्ये सामना सुटला तर सुपर ओव्हर आहे. एका धावेची गरज. आणि याचबरोबर मोठा फटका इथे देखील खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवे त्या विकेटची संधी आहे. विजय डाऊन दी बॉल अँड ही मेक्स नो मिस्टेक. विकेट गॉन. बॅटर कुणाल येतोय मैदानाच्या आतमध्ये. तोही चौदरपाड्याचाच. क्या बात आहे. म्हणजे चर्चा आपण करत होतो ना की चौदरपाडा गावातून 14 ते 15 खेळाडू आमने लोणार प्रीमियर लीग मध्ये या वर्षामध्ये सिलेक्ट झालेले आहेत. कुणाल सुद्धा चौदरपाड्यालाच बिलॉंग करतो. एका धावेची गरज. हो, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेला हा चेंडू डॉट येतोय. रोशन भंडारी. क्या बात आहे. आता एकाच गावातील 2 खेळाडू एकमेकांच्या समोर आहेत. मला वाटतं आता तोही सर्वे करावा लागेल की कोणत्या गावातून हायेस्ट प्लेयर्सची बीड लागली आहे ALPL ला. हो, पुढे सरसावून ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. आणखी एक खेळाडू बाद. क्या बात आहे. लढतोय रोशन भंडारी. लढतोय. दुसरी विकेट त्याच्या खात्यामध्ये आली आहे. एका धावेसाठी आता आणखी किती बॅटर्स मैदानामध्ये येतील ते आता आपण मोजूया. 39 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. बरोबरीमध्ये धावा आलेल्या आहेत. फक्त एका धावेची गरज आहे. अजय गोडे येतोय फलंदाजी करण्यासाठी. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता. सुपर बॉलिंग. काय गोलंदाजी करतोय बघा. पहिल्या 2 ओव्हर्स मध्ये अशी गोलंदाजी होणं गरजेची होती जशी सध्या रोशन भंडारी करतोय मैदानाच्या आतमध्ये. प्रेक्षक थोडेसे काल देखील पहिल्या मॅच मध्ये बोर झाले असेल, कारण पहिला सामना वन साइड झाला होता आणि आज देखील पहिला सामना एकतर्फी होतोय. ह्यावेळेला हा विजयी फटका, विजयी चौकार अजय गोडेच्या बॅटमधून. आणि याचबरोबर पहिल्या विजयाची नोंद केलेली आहे स्वर्गीय मकरंद स्मृती मुटवलनं. अभिनंदन उत्तम शेठ पाटील. अभिनंदन टीम.
मकरंद स्मृती मुठवल अँड हार्ड लक मंजित मल्हार देवरुंगपाडा आदरणीय संजयजी गोडे आणि नितीन हेगडे हार्ड लक. पुढच्या मॅच मध्ये आता बाउन्स बॅक त्यांना करावं लागेल या स्पर्धेमध्ये त्यांचं आव्हान जिवंत ठेवण्यासाठी आणि वलीव आपण लगेचच सामनावीर पुरस्कार येथे देत आहोत. मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड गोज टू मिस्टर ओमकार वझे. 2 षटकांचा स्पेल त्यांना हाताळला, 2 धावा 3 विकेट आणि तोच राहिला या मॅचचा हिरो. ओमकार वझे इज द मॅन ऑफ द मॅच. ही मॅच समरी वन साइडली आपण या मॅच मध्ये बघितलं. वन साइड खेळ बघायला मिळाला मकरंद स्फोट मुठवलचा पहिल्या विजयाची नोंद करत असताना. चला सेकंड मॅचला आपण सुरुवात करणार आहोत. टीम लगेचच मैदानामध्ये एंटर होईल. फिल्डिंग लावून घ्यायची आहे RD11 किरवली. आणि सामना संपल्यानंतर दोन्ही टीमला विनंती असेल